थांबा, कारण आजची गोष्ट फक्त एका आईची नाही, ती तुमच्या घरातल्या, तुमच्या मनातल्या आणि कदाचित तुमच्या पुढच्या पिढीत जाणाऱ्या भीतीची आहे. लोक काय म्हणतील, चुका होईल, स्वतःसाठी उभं राहणं कठीण आहे. पण प्रश्न आहे, ही भीती खरंच आपली आहे का? काही वारसे सोन्याची नसतात, काही वारसे भीतीची असतात आणि सर्वात धोकादायक वारसा तोच असतो जो दिसत नाही. आजची ही गोष्ट आहे एका अशाच निर्णयाची ज्याने संपूर्ण पिढी बदलली. नमस्कार मित्रांनो. आपल्या घरात अनेक गोष्टी वारसा म्हणून घेतो आपण. घर, जमीन, दागिने. पण काही वारसे असे असतात जे दिसत नाही. एक आई आपल्या मुलीला सांगते, जास्त बोलू नको. तीच मुलगी मोठी होती आणि आपल्या मुलीला सांगते, लोक काय म्हणते. आणि मग ही साखळी पुढच्या पिढीकडे जाते. कोणीही प्रश्न विचारत नाही, कारण सर्वांना वाटतं हे तर नेहमीपासून चालत आहे. एका गावात 2 बहिणी होत्या. मोठी बहीण नेहमी स्वतःचं मत दाबून ठेवायची. तिला चित्रकला आवडायची, पण घरच्यांनी सांगितलं, यातून काय होत नाही. तिने स्वप्न सोडलं. वर्षानुवर्ष ती जगली तसंच, पण तिच्या डोळ्यात एक अपूर्णता कायम राहिली. तिची लहान बहीण मात्र वेगळी होती. ती म्हणाली, एकदा तरी प्रयत्न करून बघूया. लोक असले, नातेवाईकांनी तिच्यावर टीका केली, पण काही वर्षांनी तीच चित्रकार बनली. आज ती फक्त यशस्वी नाही तर आनंदी आहे. फरक कुठे होता? नशिबात? नाही, फरक होता एका निर्णयात. मानसशास्त्र सांगतं, आपण अनेक भीती शिकतो. जन्मतः कोणीही अपयशाला घाबरत नाही. जसं लहान मूल चालायला शिकताना शेकडो वेळा पडतं, पण ते हार मानतं का? नाही. मग मोठं झाल्यावर आपण इतके का घाबरतो? कारण समाज आपल्याला शिकवतो, चूक करू नको, धोका घेऊ नको, लोक काय म्हणतील. मित्रांनो, आपल्यापैकी किती लोक असे आहे की जे शरीराने सक्षम आहे पण मनाने बांधलेले. एका आईची गोष्ट आहे. तिला आयुष्यभर सांगितलं गेलं, तुझं काम फक्त इतरांना खुश ठेवणं. तिने सगळं सहन केलं, स्वतःच्या इच्छा दाबल्या, स्वतःची स्वप्न बाजूला ठेवली. पण एक दिवस तिने आपल्या मुलीकडे पाहिलं आणि तिला जाणवलं, मी जे जगले तेच माझी मुलगी जगणार आहे का? त्या दिवशी तिने एक निर्णय घेतला. तिने भीतीचा वारसा थांबवला. ती मुलीला म्हणाली, चूक झाली तरी चालेल, स्वतःसाठी उभी राहा. तुझ्या मनाचं ऐक, लोकांचं नाही. आणि त्या एका निर्णयाने 3 पिढ्याची साखळी तुटली. आपण आपल्या मुलांना किती पैसा देऊ यापेक्षा महत्त्वाचं आहे, आपण त्यांना कोणता विचार देतो. तुमच्याकडे करोडो रुपये नसतील, पण जर तुम्ही आत्मविश्वास दिला तर तो सर्वात मोठा वारसा असेल. तुमच्याकडे मोठं घर नसेल, पण जर तुम्ही प्रेम दिलं तर ते आयुष्यभर पुरेल. कारण भीती, अपराधीपणा आणि नकारात्मकता ही सर्व इथेच राहणार आहे. पुढे जायला हवं तर फक्त प्रेम. आज तुमच्यासाठी एक संधी आहे. ज्या गोष्टींनी तुम्हाला दुखावलं त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू देऊ नका. भीती इथेच सोडा, न्यूनगंड इथेच सोडा, लोक काय म्हणतील हे इथेच सोडा आणि पुढे द्या. धैर्य, स्वप्न, आत्मविश्वास आणि सर्वात महत्त्वाचं निस्वार्थ प्रेम. वारसा म्हणून संपत्ती नाही, विचार द्या. भीती नाही, प्रेम द्या. कारण एक निर्णय संपूर्ण पिढी बदलू शकतो. काही वारसे शब्दांमध्ये नसतात, ते हातातल्या स्पर्शात असतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे.
अनुभव पुढे जातात, धडे पुढे जातात आणि प्रेमही पुढे जातं आणि नव्या विचारांचा वारसाही पुढे जातो. आजीने आईचा हात धरला, आईने मुलीचा. पण त्या दिवशी त्यांनी फक्त हातच धरले नव्हते, प्रेम, धैर्य आणि नव्या विचारांचा वारसा त्या पुढे नेत होत्या. कारण भीतीची साखळी तुटली होती आणि प्रेमाची साखळी सुरू झाली होती. थांबूया इथेच, पुन्हा भेटूया एका नव्यान व्हिडिओसोबत. तोवर ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.